हाय फ्रेंड्स, आज मी परत एकदा घेऊन आली आहे नर्सरी विजिट. चला तर मग बघूया इथे कोणते कोणते प्लांट्स आज आलेले आहेत ते. सगळे आता मोस्टली करून सगळे प्लांट्स असं थोडेफार विंटरचेच आहेत. हे थोडी शेवंतीची प्लांट्स आहेत, काही पेंटासचे प्लांट्स आहेत आणि ही आपण आता घेऊ शकता. म्हणजे नेक्स्ट सीझनसाठी तुम्ही सेव्ह करण्यासाठी ही शेवंतीची प्लांट्स घेऊ शकता. हे दिसत आहे डबल मधुमालतीचं झाड आहे. ह्याला खूप फुलं येतात आणि यांना खूप वास असतो. खूप छान अशी फुलं, कलरफुल फुलं दिसतात. आणि ही आहेत डॅन्थसचेच प्लांट आहेत, ते विंटरमध्ये असतात ती. पण ही जर तुम्ही शेडमध्ये ठेवली ना तर पूर्ण वर्षभर ते चालू शकतात. हे आहे अपारिजातचं झाड आहे. ह्याच्यामध्ये पर्पल कलरचं फ्लावर आले आहे बघा. डबल पेटलमध्ये आहे पारिजातचं झाड. याचं असं वेल पण बनवू शकता तुम्ही, किंवा असं झाडासारखं पण त्याला कटिंग करून बनवू शकता. ही शेवंतीचे काही कलर्स दिसत आहेत आणि हे कोलियसचे पण काही काही कलर्स आहेत. एकदम ब्राईट कलर्स आहेत बघा कोलियसचे. आणि एका झाडापासून तुम्ही भरपूर सारे प्लांट तयार करू शकता. किती व्हेरिएशनमध्ये ह्याचे पानं असतात. खूप छान दिसतात कलरफुल पानं. ही इकडे आहे ती सगळी जास्वंदीची झाडं आहेत. त्याच्यामध्ये 2-3 कलर फक्त फुललेले मला दिसले. इकडे आहेत ते कलरफुल असे पानांची झाडं आहेत आणि पाठीमागे मोठी मधुमालतीची झाडं आहेत. मोठ्या पॉटमध्ये लावलेली आहेत. हे येल्लो टिकोमाचं झाड आहे. हे आपलं गवती चहा म्हणतो ना, त्याचं पण झाड तिकडे होतं. हे बघा, मधुमालतीचं एकदम खूप मोठं असं प्लांट आहे आणि एकदम मोठ्या ग्रो बॅगमध्ये त्यांनी लावलेलं होतं. त्याची प्राईस काही मी विचारली नाही, पण खूप एकदम हेल्दी प्लांट होतं. हे बघा, अशी थोडीफार झाडं होती तिकडे. हे आपलं प्राजक्ताचं झाड आहे बघा. ह्याला कळ्या आलेल्या होत्या. आणि हे आहे आपलं मोगऱ्याचं झाड. ह्याची किंमत 60 रुपये होती. आणि हे ॲडेनियमचे प्लांट्स आहेत सगळे. आता याचा सीझन सुरू झाला आहे, त्यामुळे यांना भरपूर अशा कळ्या आलेल्या होत्या. पण जास्त कलर्स तिकडे अवेलेबल नव्हते. फक्त असं रेड कलरमध्ये जास्त प्लांट्स होते. हे मधुकामिनीचं झाड आहे आणि एकदम मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावलेलं होतं आणि भरपूर फुलं आलेली होती त्याला. आणि ह्या फुलाने एवढा वास असतो, खूप वास असतो. आणि आता ह्याचा सीझनही सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये ह्याला भरपूर फुलं येतात. खूप वास आणि खूप सुंदर अशी फुलं दिसतात. एकदम पूर्ण सफेद होऊन जातं हे झाड. मधुकामिनीची कटिंगपासून पण तुम्ही झाडं लावू शकता आणखीन. हे ॲडेनियमचा अजून एक कलर होता, असे डबल कलरमध्ये, पण ते अजून फुल ओपन झालं नव्हतं, त्यामुळे मला ते एवढं त्याचा कलर काही समजत नव्हता. इकडे थोडेफार इंडोर प्लांट्स ठेवले होते. त्याच्यामध्ये जे प्लांट्स आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स इंडोरमध्ये ठेवलेले होते. हे दिसतात ते मांडेविलाचे प्लांट्स आहेत. खूप सुंदर असे फुलं, पिंक कलरची फुलं त्याला आली होती. त्यामध्ये 2-3 कलर्स होते मांडेविलामध्ये. एक लाईट पिंक कलर होता, एक डार्क पिंक कलर होता आणि एक रेडमध्ये होता. हे ॲडेनियमचं थाई व्हरायटीचं प्लांट होतं. खूप छान दिसत होतं त्याला फ्लावर्स. ते ॲडेनियमचं ते थाई व्हरायटीचं प्लांटला ना भरपूर फुलं येतात आणि त्याची असं बोन्साई खूप छान दिसतं. हे ॲडेनियमचे अजून खूप कलर्स तिकडे होते. हा लाईट बेबी पिंक कलर तर खूपच सुंदर दिसत होता आणि ह्याची प्राईस त्यांनी मला 400 रुपये सांगितली होती. खूपच मोठं फ्लावर आलेलं होतं हे पिंक कलरचं आणि खूप सुंदर कलर दिसत होतात. आणि इकडे बाजूलाही ॲडेनियमचे वेगवेगळे कलर्स इकडे होते. हे बघा, हे पण खूप छान फ्लावर दिसत होतं. एकदम मोठं फ्लावर फुललेलं होतं. हे बघा, अजून कलर्स आहेत व्हेरिएशनमध्ये. आणि ही शेवंतीचीच आपली झाडं आहेत की ती नेक्स्ट इयरसाठी तुम्ही सेव्ह करायचं असेल तर घेऊ शकता. हा येल्लो कलर खूपच सुंदर वाटत होता आणि ह्याची किंमत 100 रुपये होती. आणि अजून शेवंतीची अशी छोट्या मिनीचर शेवंतीची झाडं होती, मोगऱ्याची झाडं होती. हे मागे आहे ते ॲडेनियमचेच प्लांट आहेत, पण ते मोठ्या पॉटमध्ये होते आणि ह्याची किंमत त्यांनी मला 1200 रुपये सांगितली होती. आणि आता मोगऱ्याचा सीझन सुरू झाल्यामुळे सगळीकडे मोगऱ्याचे प्लांट्स आलेले आहेत. हे दिसत आहेत ते एक्झोराचे प्लांट्स आहेत. हे
त्याचे प्लांट्स हायब्रिड व्हरायटीचे आहेत, म्हणजे एकदम छोटे पण छोटे असतात आणि बुशी होतात आणि त्याचे फ्लावर बंच पण असे मोठे येतात. आणि इकडे आहेत ते सगळं तोरण्याचे प्लांट्स आहेत, शेवंतीचे पण प्लांट्स आहेत. पाठीमागे गवती चहाचं झाड आहे, पारिजात आहे. हे आपले सदाबहारचे प्लांट्स आहेत, पण हे हायब्रिडमध्ये आहेत. ह्यातला खूप काळजी घ्यावी लागते. जास्त पाणी टाकलं तर हे प्लांट्स खराब होतात. आणि पाठीमागे दिसतात ते आपले देशी व्हरायटीचे प्लांट्स आहेत विनकाचे. त्याची एवढी केअर नाही केली तरी ते खूप चांगले राहतात, लवकर असे खराब होत नाही. पण हे हायब्रिड विनकामध्ये थोडं पाणी जरी जास्त झालं ना तरी प्लांट लगेच खराब होतात. हे बघा, थोडे इंडोर प्लांट्स पण आहेत कलरफुल पानांचे. त्याच्यामध्ये हे व्हेरिगेटेड झेड प्लांट आहे. ह्याच्या आपण एका छोट्याशा ब्रांचपासून आपण भरपूर सारे प्लांट तयार करू शकतो. इथे पीस लिली आहेत. पीस लिलीचे पण खूप सुंदर आणि हेल्दी प्लांट्स आलेले होते तिकडे. आणि हे काही 2-3 ऑर्किडचे कलर्स होते. त्यात हा लेमन कलर खूप छान दिसत होता. बघा किती छान कलर आहे. हे हायसिंथचे प्लांट्स आहेत. हे फर्स्ट आहे ते हायसिंथचे प्लांट्स आहेत. त्याला पर्पल कलरचे आता दिसतात ना, व्हाईट दिसत आहेत, पण नंतर हळूहळू त्यांचा कलर बदलून पर्पल होतो. इथे स्नेक प्लांट्स आहेत. स्नेक प्लांटमध्ये पण 2-3 व्हरायटीचे प्लांट्स इकडे होते. हे बघा, सगळे इंडोर प्लांट्स आहेत आणि एकदम हेल्दी आणि एकदम खूपच सुंदर असे हिरवेगार प्लांट्स आहेत, तुम्ही बघू शकता. इथे स्नेक प्लांटची छोटी व्हरायटी असते ना, त्याचे प्लांट्स इकडे ठेवलेले होते. आणि हे खाली आहेत ते सगळे मनी प्लांटची व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये ब्रोकन हार्ट, मार्बल मनी प्लांट आणि आपला नॉर्मल मनी प्लांट असे 2-3 व्हरायटीचे मनी प्लांट्स होते. तसंच इकडे मातीचे पॉट पण होते, मटके पण होते पाणी पिण्यासाठीचे. हे शेवंतीचा हा कलर खूपच सुंदर वाटत होता, खूपच सुंदर दिसत होता. मीही एक घेतला आहे यातला प्लांट. हा आडेनियमचा कलर पण खूप छान दिसतोय बघा. पिंक आणि व्हाईट शेडमध्ये खूप सुंदर कलर होता हा पण. यांची प्राइस वेगवेगळी होती. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.